अस्मिता हे त्यांनी पाठवलंय ज्यांनी प्रभाकर आणि तनयाला मारलंय। त्यांनीच पाठवलंय ज्यांनी तनयाच्या पत्रामागे माझं नाव लिहून तुझ्या मनात माझ्याविषयी संशय निर्माण केला। निदान आज तरी तुझ्या दुःखाचं प्रदर्शन करून अभिच्या जखमेवरची खपली काढू नकोस। अभि बरोबर रश्मीला पाहून मला खूप त्रास होतो, पण हे मी त्याला नाही कळू देणार। हॅलो अस्मिता, देव बोलतोय। बोला। माझ्या कंपनीत म्हणजे माझ्या केबिन मध्ये तिजोरी आहे आणि त्या तिजोरीच्या ज्या डुप्लिकेट किल्ल्या आहेत त्या आज सापडत नाहीयेत आणि मला खरं तर असा डाऊट आहे की त्या किल्ल्या चोरीला गेल्या। हे खूप रिस्की आहे। तुमच्या तिजोरीच्या किल्ल्या आता दुसऱ्या माणसाच्या हातात आहेत, आपल्याला सावध राहायला हवं। देव, तुम्ही एवढी सगळी कॅश आणि ज्वेलरी घरात का ठेवताय? पण दुसरा काही ऑप्शन नाहीये ग। बँक ऑलरेडी बंद झाली आहे आणि ऑफिस मध्ये जास्त रिस्क आहे। कसली रिस्क? ऑफिसच्या तिजोरीच्या डुप्लिकेट चाव्या हरवल्यात। काय? अहो, पण म्हणून एवढी सगळी कॅश आणि ज्वेलरी घरात ठेवायची का? काळजी करू नकोस, हा गोदरेजचा मॅट्रिक्स आहे। आता हा सेफ माझ्याशिवाय दुसरा कोणीही उघडू शकणार नाही। हे बघ, हे सगळं मी अस्मिताच्या सांगण्यावरूनच करतोय। हो, पण म्हणून त्यांची माणसं इथे 24 तास पहारा देत थांबणार आहेत का? आणि मुळात तुम्ही असणार आहात का उद्या घरात? नाही, मला मीटिंगला जावंच लागणार आहे आणि तू सुद्धा नॉर्मल राहा, काही झालंय असं दाखवूच नकोस। पण आपण नसताना कोणी घरात आलं तर? पाठवायची ना तू? चंदन, हो मॅडम। मी जरा शॉपिंगला जाऊन येते, घराकडे नीट लक्ष दे। हो मॅडम। देवसाहेब आणि मॅडम रोजच बाहेर जातात, पण आजच नीट लक्ष ठेवायला का सांगितलं? कसला आवाज येतोय नाही का? गोदरेज मॅट्रिक्स सेफचा मेसेज। म्हणजे घरात कोणतरी शिरलंय। भैया, थोड़ा तेज चलाओ ना।
देवसाहेबांच्या बंगल्यात आवाज येतो मला वाटतं. तू इथंच थांब, मी आलो. जाऊ नकोस, मी आल्याशिवाय थांब. हो. गोदरेज मॅट्रिक्स सेफचा अलर्ट मेसेज म्हणजे देवच्या घरातल्या सेफला कोणीतरी टॅम्पर करण्याचा प्रयत्न केलाय. सीट बंडू आत बघा. पैसे आणि दागिने सेफ आहेत. मॅडम आतमध्ये कोणीच नाहीये. गोदरेजचं मॅट्रिक्स सेफ होतं ना, म्हणून पैसे आणि दागिने वाचले. तुझं लक्ष कुठे होतं रे हे सगळं होतं ना? साहेब माझं लक्ष होतं खरंच. तुम्ही कोणाला सोसायटीत संशयास्पदरित्या शिरताना पाहिलं होतं का? हो मॅडम, एक माणूस आला होता. त्याने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता आणि हो त्याचे केस पांढरे होते. पण तो इथे देवसाहेबांच्या बंगल्याकडे नाही आला, सरळ पुढे निघून गेला. म्हणजे नंतर मला कुठे दिसलाच नाही. मग मी माझ्या मित्राबरोबर म्हणजे नंदू बरोबर बोलायला लागलो. तितक्यात अलार्म वाजला म्हणून मी बंगल्याकडे धावलो, पण दरवाजा बंद होता. मग मी साहेबांना फोन केला. मॅडम खरं सांगतो, तो माणूस कुठे गेला मला नाही कळलं. नशीब अलार्म वाजला ना म्हणून कळलं तरी कोणीतरी आलं होतं म्हणून. साहेब अलार्म कसला वाजला? गोदरेज मॅट्रिक्स सेफचा. अहो एवढंच नाही, मला मेसेज सुद्धा आला होता. हो मलाही आला होता. याच्यामध्ये अशी सोय की 8 जणांना एकत्र मेसेज जातात. या सेफ मधून चोरी होणं जवळपास अशक्य आहे. हा लगेच आपल्याला सावध करतो. अरे वा, म्हणजे घरातच वॉचमन आहे की. म्हणजे चोर चोरी करायला गेला तो चोर खुद कोई पकडेगा. अरे हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आपल्याला याला उशीर झाला आणि म्हणून तो चोर पळाला ना. हा, आणि काही झालं तरी तो चोर सापडलाच पाहिजे. तू गेटवर थांब, मी काय लागलं तर बोलवतो तुला. हो साहेब. मला एक कळत नाही, मेन डोर बंद असताना चोर आत कसा शिरला? मॅडम चोरच नाही, डास बिल्ले आल्यात. नाही हे बघा, असे डास मारायची काही गरज नाहीये. गुड नाईट एक्सप्रेस लावा आणि विदाउट इन्स्टॉलमेंट्स डास पळवा. म्हणजे सांगतो. हे बघा, हे गुड नाईट एक्सप्रेस. हे ऑन करायचं आणि याचा एक्सप्रेस मोड ऑन करायचा. हे सगळ्या डासांना काही मिनिटातच पळवून लावतो. अरे वा, हे तर भारी आहे की. अरे तुम्ही उभे काय, बसा ना, बसा. बी कम्फर्टेबल. भारी आहे मोमो. स्प्रिंग आहे. काय चाललंय तुझं? आपण दुसऱ्यांच्या घरी होत. बिहेव. सीट सीट असू दे असू दे.
अरे नाही हा गोदरेज इंटेरियो ब्रॉडवे सोफा आहे हा, मजबूत असतो, काही होणार नाही. आणि या सोफ्याची गंमत म्हणजे याचं प्रत्येक युनिट वेगळं करता येतं. म्हणजे आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे 2 सीटर 3 सीटर हवा तसं अरेंज करता येत. अरे वा क्या बात आहे. आणि कव्हरचं कॉम्बिनेशन सुद्धा लेदर आणि फॅब्रिकचं आहे, त्यामुळे वापरताना किंवा क्लीन करताना काहीच प्रॉब्लेम येत नाही. इट्स व्हेरी कम्फर्टेबल. हा बेस आहे. पण देव, तुझ्याकडे एवढी छान छान गोदरेजची प्रोडक्ट्स आहेत, एवढं छान फर्निचर आहे, मग हे घर का असं? हा शिड्र? अरे नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की इथे चांगली सिक्युरिटी नाहीये ना म्हणून. हा 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 म्हणजे ते घरात एवढी साफसफाई आहे, चकचकाट आहे, पण बाहेर सोसायटीत घाण आहे ना, त्यामुळे ते डास येतात. ठीक आहे. गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज प्राणा, कुंद्री, पुणे. इंटरेस्टिंग. ग्रीन सर्टिफिकेशन असलेली वेल सिच्युएटेड घरं. चेन्नई, बँगलोर, मुंबई, पुण्यात सुद्धा. हा 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 मस्त भरपूर सूर्यप्रकाश, हवेशीर घर. हा 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 असं राहायला पाहिजे बघा शिड्राव आपण. ग्रीन झोन. ग्रीन झोन म्हणजे काय हो शिड्राव? अरे ग्रीन झोन म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात हिरवळ असते आजूबाजूला, एकदम प्लेझंट वाटतं. वा वा म्हणजे आपल्या गावाकडच्या सारखं. करेक्ट. भारी आहे. रे बो अॅम्फी थिएटर आहे, क्लब हाऊस आहे. मनाली हा बघ त्यांच्या प्रॉपर्टीचा फुल व्ह्यू बघ. खरंच मस्त आहे. हो मॅडम, याला म्हणतात ड्रीम होम. हो आणि बघ ना इथे जॉगिंग ट्रॅक पण आहे. अहो एवढंच नाही, क्रिकेटचं पिच सुद्धा आहे. आणि खूप रिक्रिएशनल फॅसिलिटीज आहेत. आणि घराचं पोझिशन अगदी वेळेवर आहे. ऍक्च्युली आम्ही आता गोदरेज प्रॉपर्टीमध्येच घर बुक करणार आहोत. आणि हे ब्रोशर सुद्धा त्यासाठीच आणून ठेवलं होतं. मी जरा आलेच. हा अरे सॉरी, तुम्ही पहिल्यांदाच घरी आलात, मी साधं पाणी नाही विचारलं तुम्हाला. काय घेणार तुम्ही? नाही नाही काही नको, खरंच काही नको. नाही नाही प्लीज काहीतरी घ्या. अरे नाही, इट्स ओके, नो फॉर्मॅलिटीज, इट्स ओके. काय ग, काय झालं? खिडकी उघडी आहे. मी जाताना व्यवस्थित बंद करून गेले होते. मॅडम इथे बुटाचा ठसा आहे. याचा अर्थ तो चोर याच खिडकीतून आत आला असेल. सीट मांडू. ताबडतोब बाहेर जा आणि बंगल्याच्या आजूबाजूला शोध घ्या. आणि लक्षात ठेव, त्याने निळ्या रंगाचा शर्ट घातला आणि त्याचे केस पांढरे. चल. साहेब निळ्या रंगाचा शर्ट घातलेला माणूस नक्कीच बाहेर गेलेला नाहीये. हो असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्ही जेव्हा देव साहेबांच्या बंगल्याच्या इथे गेला होता तेव्हा तो माणूस इकडून गेला असेल तर? शक्य नाही साहेब, त्यावेळेला मी माझ्या मित्राला म्हणजे नंदूला इथे बसवून गेलो होतो. आत्ताच गेला तो. शिड्राव असं जर असेल तर तो चोर इथंच आहे. मला वाटतं या बंगल्याच्या सोसायटीच्या आसपासच्या एरियातच तो असणार आहे. आपण त्यांना शोध येतो. तुम्ही इथंच थांबा, कुठे जाऊ नका. हलू नका प्लीज. घरात एवढे दागिने आणि पैसे असताना तू बाहेर गेलीसच का? हो मी फक्त नाक्यापर्यंतच गेले होते भाजी आणायला. नाही पण एक मिनिट. हे बघा, सीड आणि बंडू बाहेर शोधाशोध करतात. काहीतरी क्लू नक्की सापडेल.
हां रिलॅक्स. शेडराव इकडे बघ एक. चल. शेडराव काय रे निळा शर्ट बघू बघ खिशात काही आहे का बघ. चल त्या वॉचमनशी बोलूया. चल 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 त्याला विचार. मला वाटतं सगळ्यांना भूक लागली असेल. मी काहीतरी करून आणते पटकन. नाही नाही नको. नो फॉर्मॅलिटीज प्लीज. म्हणजे तुम्ही खाऊन घ्या, आम्ही आमचं काम चालू ठेवतो. अहो नाही असं कसं. डिटेक्टिव्ह असला तरी पाहुणे आहात आमचे. घरी पहिल्यांदाच येत आहे आमच्या. फार वेळ नाही लागणार. मी 5 मिनिटात काहीतरी करून आणते. 5 मिनिटात हे सगळं घडणार आहे आणि आम्ही इथे येणार आहे आधीच माहित होतं का? नाही म्हणजे सगळी तयारी करून ठेवलेली दिसते. नाही माहीत नव्हतं, पण आयत्या वेळी जरी पाहुणे आले तरी तशी तयारी असते माझी. आलेच मी. तुम्ही बसा. हो. मी पण आलो 2 मिनिट. म्हणाली नंदू तुला काल इथं बसून गेलो ना आतमध्ये आला. हा शर्ट आम्हाला तिथं सापडला. असाच शर्ट होता त्याच्या अंगावर. हो साहेब, इथून जो माणूस गेला ना त्याने असाच शर्ट घातला होता. सेम असाच. कोण? नंदू माझा मित्र. मला बोललो होतो ना याला बसवून गेलो होतो तोच हा. मला सांग नंदू, तू जेव्हा इथे बसला होतास तेव्हा अशा टाईपचा शर्ट घातलेल्या कुठल्या व्यक्तीला जाताना बघितलंस? मी एका माणसाला जाताना बघितलं, पण त्याच्या अंगावर गुलाबी रंगाचं शर्ट होतं. गुलाबी रंगाचा शर्ट? आणि त्याचे केस कसे होते? केस काळे. चला शेडराव, हा शर्ट घेऊन आपण मॅडमकडे जाऊ. म्हणजे या शर्टावरनं मॅडम त्या चोराला शोधते. चला. मॅडम ते किरण. हे घ्या गरमागरम यमीज मुंबई वडे. खाऊन घ्या खाऊन घ्या. इतके लगेच वडे कसे बनवले तुम्ही? हो तुम्ही खाऊन तर घ्या. बसा 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 तुम्ही बसा. रिलॅक्स. मी कम्फर्टेबल. घ्या घ्या वडे. गरम येतं. हा घ्या. थँक्यू. शेडराव अरे वा, बटाटे वडे हे कधी मागवलं? बाहेरून यायला जायला दुसरा दरवाजा वगैरे आहे का? अहो नाही मागवले नाहीयेत, घरीच केलेत मी. घ्या ना. ही समजी तयारी केली कधी आणि एवढे वडे बनवले कधी? हा 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 हा. बंडू जी, तुम्हें क्या करना है? तुम सिर्फ आम खाओ, अपने वडे खाओ. बटाटे क्यों मोठा आहे? अहो ही तर यमीज मुंबई वड्याची कमाल आहे. सीट अरे घे ना. घ्या घ्या मसाला शिरू. गरम आहे.
खरंच खूप टेस्टी आहे. म्हणजे अगदी मुंबईच्या अस्सल बटाटे वड्यासारखा. म्हणजे आता मुंबईच्या बाहेर जाऊन सुद्धा असलं वड खायला मिळणार. अरे हा 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 हा. काय नाव म्हणाल तुम्ही? यमीज मुंबई वडा. हा हा. मॅडम ते सॉरी, त्या वड्याच्या नादात हे राहून गेलं. हा शर्ट आम्हाला तिकडं बाहेर झाडीत सापडला. त्याने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. मॅडम, वॉचमन असं म्हणाले होते की एक माणूस निळ्या रंगाचा शर्ट घालून इकडे आला होता म्हणून. हा शर्ट त्याच माणसाचा नसेल ना? सेठ, तो वॉचमन आणखीन काही म्हणाला का? हो, आम्ही त्या वॉचमनशी बोललो तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की बंगल्यातला जेव्हा अलार्म वाजला तेव्हा तो इथे आला होता आणि त्यावेळेला गेटवरती त्यांनी त्याच्या नंदू नावाच्या एका मित्राला बसवलं होतं. सो आम्ही जेव्हा नंदूशी बोललो त्यावेळेला नंदूने असं सांगितलं की त्याने एका गुलाबी रंगाचा शर्ट घातलेल्या माणसाला गेटमधून बाहेर जाताना बघितलं. आणि त्याचे केस काळे होते. गुलाबी शर्ट. एक मिनिट मी आलो. एक मिनिट. किरण, मी सकाळी जाताना माझा गुलाबी शर्ट काढून ठेवला होता. आता तो कुठेच दिसत नाही. कुठे तुला माहितीये? नाही हो, मी नाही ठेवला. इनफॅक्ट मला काहीच माहित नाही. तुम्ही गेलात आणि मी लगेचच भाजी आणायला गेले. याचा अर्थ तो तुमचा गुलाबी रंगाचा शर्ट घालून गेला. पण मॅडम, वॉचमननं ज्या माणसाला आत येताना पाहिलं त्यानं निळ्या रंगाचा शर्ट घातला होता आणि त्याचे केस पांढरे होते. आणि नंदूनं ज्याला बाहेर जाताना पाहिलं त्यानं गुलाबी शर्ट घातला होता, पण त्याचे केस काळे होते. मिस्टर देव, तुम्ही पैसे आणि दागिने इथे घरात ठेवलेत हे कोणाकोणाला माहित होतं? याबद्दल फक्त किरणला आणि ऑफिसमध्ये माहिती. हा शर्ट नक्की कोणाचा आहे हे आपल्याला कळायलाच हवं. म्हणाली, एक मिनिट बघा. नाही मॅडम, खिशात काहीच नाही. आम्ही ऑलरेडी चेक केलं. हां बरं. शर्टवर टेलर मार्क आहे, पण त्याच्यावर डाग लागलाय. मॅडम, साबण लावून घासून काढूयात का? म्हणजे त्याच्यावरचं नाव दिसेल. अगं मनाली, असं केल्यानंतर तो मार्क खराब नाही का होणार? आणि नाव कसं दिसेल आपल्याला? हो, आणि आपल्याकडचा एकमेव क्लूज आहे. आपल्याला कपड्याला नुकसान न करता हा डाग घालवायचा. मॅडम जरा बघू. हा डाग तर जाऊ शकतो. कसा? या मी दाखवते तुम्हाला. हे आहे गोदरेज इऑन युसॉनिक वॉशिंग मशीन. याच्या अल्ट्रासॉनिक वेव्हजमुळे कपड्यांवरचे डाग अगदी काही मिनिटातच, आणि ते सुद्धा कपडे खराब न होता जाते. एक मिनिट दाखवते. हा असा डाग असलेला भाग ना आपण थोडासा पाण्याने भिजवून घेऊयात. थोडासा साबण लावून घेऊयात तिथे. आणि मग डाग असलेला भाग ह्या हॉर्न खाली काही वेळ धरून ठेवायचा. हे घ्या, डाग गायब. अय्या, अरे वा,
ही तर जादूच झाली. एक मिनिट. कमानिया टेलर. कमानिया. हा, हे आमच्या कंपनीचे रेग्युलर टेलर्स आहेत. आय मीन यावेळी दिवाळीचे शर्ट शिवायची सगळी ऑर्डर त्यांच्याचकडे होती. याचा अर्थ हा माणूस तुमच्या ऑफिस मधला, एवढं नक्की. तुम्ही दिवाळीत कोणाकोणाला निळ्या रंगाचे शर्ट्स दिले होते, आठवतंय तुम्हाला? नाही, असं निळ्या रंगाचा शर्ट कोणाला दिला होता हे नाही सांगता येणार. अरे तू आठवायचा प्रयत्न कर ना प्लीज. नाही रे, म्हणजे मी बऱ्याच जणांना शर्ट्स दिले, सो असं सांगणं अवघड आहे की निळ्या रंगाचा शर्ट कोणाला दिला. हरकत नाही, निदान आपल्याला टेलरचं नाव तरी कळलं. सीट बंडू, तुम्ही ताबडतोब या टेलरकडे जा आणि चौकशी करा. त्याला विचारा निळ्या रंगाचे शर्ट्स त्याने कोणाकोणाला दिले. हो चल. येताना निळ्या रंगाचा शर्ट, जाताना गुलाबी रंगाचा शर्ट. येताना पांढरे केस, जाताना काळे केस. हा फोटो, हा तर देवसारखाच दिसतो. माझा फोटो येतो. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? आमच्याकडे येणाऱ्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं. असाच दिसायचो मी आधी. म्हणजे खूप लवकर माझे केस पांढरे झाले. हे जे काय दिसतंय ना, ते गोदरेज एक्सपर्टच्या रिच क्रेम हेअर कलरची कमाल आहे. माझे केस पांढरे झाल्यामुळे माझ्या बरोबरचे लोक मला अंकल म्हणायला लागले होते. फार वाईट वाटायचं मला. किरणनी मला दिवाळीत एक गिफ्ट दिलं. देव, हे घ्या, गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम हेअर कलर. अगं पण हेअर, ऐका आता जरा, यामध्ये प्रीमेजर्ड सॅशेस आहेत, अगदी रेडी टू यूज. वापरून तर बघा. अगं हो, पण हेअर कलर मध्ये अमोनिया असतो आणि मला सूट होत नाही. गोदरेज एक्सपर्ट हेअर कलर मध्ये नाहीये, अगदी सेफ आहे. आणि यामध्ये ॲलो आणि मिल्क प्रोटीन आहे. हे वापरलं की तुम्ही पुन्हा यंग दिसायला लागाल. ट्राय तर करून बघा एकदा. या गोदरेजच्या एक्सपर्ट हेअर कलरमुळे ना माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. मग मी ठरवलं लुक चेंज करून टाकायचं. मग चष्मा काढला आणि लेन्स लावली. एक्सक्यूज मी, फोन घेतो. वॉचमननं ज्या माणसाला आत येताना पाहिलं त्याने निळ्या रंगाचं शर्ट घातलं होतं आणि त्याचे केस पांढरे होते. आणि नंदूनं ज्याला बाहेर जाताना पाहिलं त्यानं गुलाबी शर्ट घातलं, पण त्याचे केस काळे होते. मॅडम, मला असं वाटतं हे सगळं ना देवनेच केलं. म्हणाली अगं, पण देव स्वतःच्याच घरात चोरी का करतील? थेफ्ट इन्शुरन्स केला असेल ना, आणि इथे येण्याआधी केसांना पांढरा रंग लावला असेल. मॅडम, मला खरंच असं वाटतंय की तुम्ही दोघी चहा घ्याल ना थोडा थोडा? नाही. हो चालेल ना. आणते. एक मिनिट. वॉशरूम कुठे? इकडेच उजवीकडे या, दाखवते मी.
नमस्कार. आम्ही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहोत. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह? नाही हो, तुम्ही घाबरू नका. आम्हाला देवसाहेबांनी पाठवलं. हाँ साहब. तो अभी आप मुझे बताइए कि किन किन लोगों के लिए आपने नीले रंग की शर्ट सिलवाई थी? नीले रंग की शर्ट? नीले रंग की शर्ट दिवाली में? एक मिनट. हाँ ये देखो साहब, एक अपना अशोक सबनीस है और दूसरा सुहास राणे. उन्होंने नीले रंग का शर्ट सिलवाया था. अशोक सबनीस आणि सुहास राणे. बस अब अपने दिमाग पे थोड़ा सा और जोर लगा के बताइए, इन दोनों में से किसके बाल सफेद थे और किसके काले? क्या साहब, आप मेरा मजाक कर रहे हो ना? देखो साहब, मेरी टेलर की दुकान है, सलून की नहीं. नहीं, आप बराबर बोल रहे हैं, लेकिन जरा सोचिए और प्लीज बताइए हमें. बहुत सीरियस मामला है इसके लिए. हाँ साहब, थोड़ा थोड़ा याद आ रहा है. अशोक साहब के बाल सफेद थे और सुहास साहब के साहब उनके बाल काले थे. पक्का? एकदम पक्का साहब. वाह भाई साहब, आपने तो हमारा काम कर दिया. बराच वेळ झाला नाही म्हणजे सिड आणि बंडू आले नाहीत अजून परत. हो ना. चहा घे. थँक्यू. सिडचा मेसेज आलाय. काय? तुमच्या टेलरने 2 जणांना निळ्या रंगाचे शर्ट शिवून दिले होते. एक म्हणजे अशोक सबनीस आणि दुसरे सुहास राणे. मला वाटतं अशोक आता ऑफिसला असतील. मी त्यांना फोन करून इथे बोलवून घेतो. ठीक आहे? हा जरा अशोकला दे. का? नाही नाही, मी करेन परत फोन. अशोक ऑफिसला आलेलेच नाहीये. आजारी आहेत म्हणे. अहो, त्यांचे केस पांढरे आहेत. म्हणजे तेच ते इथे आले नसतील. एक काम करा, मला त्यांचा पत्ता पाठवा. मी सीड आणि बंडूला तिथे पाठवते. ओके ठीक आहे, मी लगेच तुम्हाला फॉरवर्ड करतो. आणि सुहास? नाही, सुहासला मी कालच कंपनीच्या कामासाठी पुण्याला पाठवलंय. सो तरीही त्याला फोन करा. ओके. आणि फोन स्पीकरवर ठेवा. हा सुहास. हा सर. सर मीटिंग चांगली झाली. अपडेट्स तुम्हाला आल्यावर देतो. नाही नाही नाही, त्याच्याबद्दल नाही फोन केला मी. सहज कुठे पोहोचलास तू? ऑन द वे आहे, तासाभरात पोहोचेन. हा ओके ठीक आहे. इट्स ओके. बाय बाय. किरण, तुझंच बरोबर आहे. अशोकच कल्प्रिट असणार. हे असू द्या. आम्हाला देवसाहेबांनी पाठवलंय. आता कशी आहे तुमची तब्येत? तब्येत बरी आहे माझी, पण ताप आणि विकनेस आहेच. पण ह्या फॉर्मॅलिटीची काही गरज नव्हती. हो, इट्स ओके. फॉर्मॅलिटी काय त्या? अशोकराव, नाही म्हणजे घरी कोणीच कसं नाही तुमच्या? अहो आता काय सांगू तुम्हाला, माझी बायको मुलांना घेऊन गेली माहेरी आणि इथे अचानक माझी तब्येत बिघडली. हो, पण हा देव सरांना सॉरी सांगा.
बरं तुम्ही जरा बसा, मी औषध घेऊन येतो. मला वाटते मुद्दाम आपल्याला दाखवायला औषध घ्यायला गेलाय. मला सांगतो नाटक करतो बघ. ते शोधायचं आपल्याला. तो एक काम कर, तू याच्या घराच्या आजूबाजूला चौकशी कर. होय. आणि हे कन्फर्म कर की हा सकाळपासून घरी होता की नाही. ही गोष्ट आपल्याला कळलीच पाहिजे. ओके ओके. अरे अरे हे कुठे गेले? त्याला एक महत्वाचा फोन आला म्हणून जावं लागलं. काय मग घेतलं औषध? हो घेतली. कोणत्या डॉक्टरांचं औषध घेता तुम्ही? खरं सांगू का, मी दवाखान्यात गेलोच नाही. मी घरीच औषधं घेतली. घरीच औषध घेता तुम्ही? हो. सिद्धचा मेसेज आला. अशोक खरंच आजारी. याचा अर्थ आता 2 संशयित गुन्हेगार, एक तर सुहास किंवा तू म्हणतेस त्याप्रमाणे देव. देव कुठे? आत असतील. देव. येस. काहीतरी कारण काढून लवकरात लवकर सुहासला इथे बोलावून. तो इथे आल्याशिवाय ही केस पुढे नाही सरकू शकणार. अहो पण तो तर पुण्याला गेला होता ना, मग तो कसा काय चोरी करेल? चोरी त्याने केली नसली तरी तो चोर पकडून देऊ शकतो ना. म्हणजे कोणला? हॅलो सर. सर तुम्ही मला इथे अचानक का बोलवलं? आणि हे लोक कोण आहेत? मॅडम, बेसिनमध्ये कसल्या तरी पांढऱ्या रंगाचे डाग आहेत. सकाळी चोरी करण्यासाठी जो माणूस इथे आला होता तो केसांना पांढरा रंग लावून इथे आला होता. आणि त्याच्या केसांना अजूनही पांढरा रंग मागे राहिला. सुहास? सुहास, तूच सकाळी केस पांढरे करून इथे आला होतास. इथल्या बाथरूम मध्ये तू केस धुतले. तो पांढरा रंग मी मगाशीच बाथरूम मध्ये पाहिला होता. वॉशरूम कुठे? इकडेच उजवीकडे. तो तूच होतास आणि म्हणूनच आता लगेचच तुझा हात केसांवर गेला. मी तर पुण्यात होतो ना, आत्ता आलो. नाही सुहास, खोटं बोलतोयस तू. मगाशी आम्ही जेव्हा तुला फोन केला तेव्हा तू म्हणालास की तू तासाभरात पोहोचतोस. आम्ही तुझ्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं आणि ते मुंबई पुणे हायवेवरचं नव्हतं, ते तुझ्या घराजवळचं होतं. सुहास, विश्वासघात केलास तू. अस्मिता, याला पोलिसांच्या ताब्यात दे ताबडतोब. म्हणजे हा सांगेल की ऑफिसच्या डुप्लिकेट चाव्या कुठे आहेत.
इंस्पेक्टर सर. थँक गॉड आपल्याला कळलं खरा चोर कोण आहे. देव सर, आय एम रिअली सॉरी. नाही म्हणजे त्या गोदरेज एक्सपर्टमुळे माझा गैरसमज झाला आणि मी तुम्हाला माझ्याच वयाचा समजलो आणि अरे तुरे केलं. कम ऑन सीड. अरे ही कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी. आणि हे बघ, अरे तुरेच म्हण मला. देव, फक्त देव. हा ओके. पण शिडराव, ह्यांची गोदरेजचे प्रोडक्ट लय भारी आहेत राव. आपण पण असं घ्यायला पाहिजे नाही, सगळं असं गोदरेज गोदरेज. पण याची माहिती कुठे घ्यायची? माहिती बंडूराव, मी माहिती देतो तुम्हाला. खूप सोपं आहे. असा फोन घ्यायचा, मग फोन मध्ये आपण असा नंबर डायल करायचा. 09980899808. आयला एवढा सोपा नंबर आहे. आणि असं डायल करायचं. काय झालं? त्यांना फक्त मिस कॉल द्यायचा आपण. हा, आणि मग त्याच्यानंतर ते आपल्याला सगळी माहिती आहे बघ. बघा, सगळ्या प्रॉडक्टची माहिती याच्यावर मिळते. लगेच आली की फास्ट सर्व्हिस आहे. अस्मिता, तुमच्यामुळे आणि तुमच्या टीममुळे ही केस सॉल्व्ह झाली. हो, आमच्यामुळे कुठे. खरं तर गोदरेज इऑन युसॉनिक वॉशिंग मशीनमुळे टेलरचं नाव कळलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोदरेजच्या या मॅट्रिक सेफच्या अलार्ममुळे चोर आला होता हे कळलं. अरे वाह, ये भारी है रो. अब तो जिंदगी मुस्कुराएगी.